ओके ओके ऑल द बेस्ट. हाँ जम के हाँ. अस्मिता मॅडम, मुहूर्ताच्या शॉटची क्लॅप तुम्ही द्यावी अशी सरांची विनंती. अहो मी प्लीज 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 मॅडम प्लीज. ओके. क्लॅप द्या. शूज चालते नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ऑल सेट. रोल कॅमेरा. क्लॅप प्लीज. क्लॅप आउट. थँक्यू मॅम. अँड इट ऍक्शन. बाप्पा, हे नवं आव्हान पेल्याला बळ दे. And it got it! Excellent, excellent! चलो 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 नेक्स्ट सीन नेक्स्ट सीन. रेडी रेडी सर. ओके ओके ओके. खूप गोड दिसते. ऑल द बेस्ट. अगं ग मस्त करा. म्हणा का घरातल्या थोरल्या माणसाच्या पाया पडणार नाही तुम्ही. गोड काम करायचं. हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट मॅडम. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय काय तुला नाही विश करायचं? झालं ना तू उंदरा जरा. नको करू. हात पुढे कर. काय? ऑल द बेस्ट. मस्त काम कर. पूनम देवी, काय काय घेणार तुम्ही? थंड गरम काय? नाही नाही थंड नको, सर्दी वगैरे व्हायची. मी काय म्हणतो पावसाचे दिवस आहेत, तुम्ही चहा घेणार का? चहा हा जरा गरम वाटेल. हा तुम्ही नाही ह्यांचं जाऊ दे. चहा आहे ना आपल्याकडे? हा चहा चहा चल चल चहा घेऊन येऊ. चल नक्की नक्की चालेल ना तुम्हाला चहा? हा चालेल चालेल चल. कोण आहे ते बघा. ह्यांना सेटवर मी कधीच पाहिलं नव्हतं. कोणाचं कारस्थान असेल? तुम्ही दोघे इथे कसे रे? हा, शॉटच्या वेळी काय झालं होतं? शॉटच्या वेळी अरे सीन मध्ये तुम्ही होतात ना, मग ते दोघे कसे आले? सीनला जाण्यासाठी आम्ही तयार होऊन बाहेर पडलो तेवढ्यात थांब जरा थांब. मास्क घेतलेस काय? त्या दोघांनी आम्हाला बेशुद्ध करून इथे ठेवलं.
आमच्याऐवजी मास्क घालून त्यांनी पूनम देवी आणि मनालीला किडनॅप केलं. तुम्ही ओळखता त्यांना? अरे ओळखता का? नाही. आणि याआधी कधी पाहिलं पण नाही त्यांना इथे. कसे दिसायचे? काहीतरी वर्णन सांग. एकाला फुल दाढी आणि मिशी होती. एकाच्या मिशी अशा खालपर्यंत होत्या आणि इथे जखमीची खूण होती. इथे खूण होती. हो. आम्ही दोघे कसे दिसतोय कोणालाच माहित नाही. त्या दोघींना सुद्धा नाही. पण मी कसा दिसतोय त्या दोघींनाही माहिती आहे. आपला शोध सुरू होईपर्यंत मी इथून खूप लांब गेलेलो असतो. तुम्ही एक काम करा, हा. या इथेच बंगल्याच्या आसपास लक्ष ठेवा. हो. मी आलोच. हे स्केच बघ. हेच आहेत का? चला म्हणजे किडनॅप कोणी केलंय हे तर कळलं आपल्याला. मग आता ह्याला जाऊ द्यायला काही हरकत नाही. मॅडम बघू. सोकेस आहे, त्याचा फोन देऊन टाक. उगाच त्याला कशाला डांबून ठेवायचं ना. जा तू घरी. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. मॅडम, पूनम देवी आणि मनालीजी त्या गुंडांच्या ताब्यात आहेत म्हणून मला फार त्रास होतोय. मला फार दुःख झालंय मॅडम. मॅडम, पूनम देवी आणि मनालीजी त्या गुंडांच्या ताब्यातून सुटाव्यात म्हणून मी देवाला 51 आणि 51 असे 102 रुपये वाहेन. येतो मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच. आता हा बेसावध राहील. महेश याच्यावर नजर ठेवणार आहे. म्हणजे त्या दोन गुंडांशी याचं काही कनेक्शन आहे का कळेल आपल्याला. मॅडम, पण त्या किडनॅपरने मनाली आणि पूनम मॅडमना किडनॅप का केलं असेल? म्हणजे काय हवंय काय त्याला एक्झॅक्टली? हॅलो. राजन, तुमची लाडकी हिरोईन पूनम देवी माझ्या ताब्यात आहे. किडनॅपरचा फोन. फोन स्पीकरवर ठेव. उद्या राजन पैसे घेऊन जाणार, पण त्याआधी राजन, शेखर, अमोल आणि कुमार यांच्या प्रत्येक हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. साहेबांचा फोन आला होता. पैसे मिळाले. तो राजनची गाडी घेऊन इकडे येतोय.